डिसेंबर आणि जानेवारीत हे फळ आपल्या मार्केटमध्ये भरपूरसे येतात. तर हे विकत घ्यायचे, भरपूर सारे विकत घ्यायचे, वर्षभर टिकेल एवढे आणि वाळवून वर्षभरासाठी ठेवून द्यायचे. जेव्हा आठवण आली तेव्हा हे आंबट, गोड, तिखट अशी रेसिपी बनवायची आणि मस्त अशी तोंडाला चटके देत खायची. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघितलं तर कळणार नाही. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे फळ म्हणजे काय आहे? बोरं आहे. डिसेंबर जानेवारीमध्ये हे बोरं आपल्याला खूप छान मिळतात संक्रांतीला. तर अशी बोरं आहेत. मी त्याला फोडून चेक करून घेतलं, म्हणजे जे खराब असेल ते हे फेकले आहेत आणि बाकीचे एक वाट्यात जे ठेवले आहेत ते साफ आहेत. आपल्याला बोरं फोडून निवडून ठेवायचे आहे. अगदी लागल सगळेचे सगळे उकळायचे नाही, कारण की घाणेरडे अळ्या असलेले उकळण्यात जाईल आणि ते खाण्यात जाण्यापेक्षा आपण साफ करून असे वेगळे करायचे. तर हे साफ केलेले जे बोरं होते, बोरं तुम्ही उकळायच्या आधी, साफ करायच्या आधी धुवून स्वच्छ वाळून घ्यायचे, त्यानंतरच साफ करायचे. फोडून साफ करायचे. परत एकदा सांगते, पूर्ण फोडून अगदी चेक करायचे की कोणता खराब आहे कोणता चांगला आहे ते. त्यानंतर त्या वाट्यात मी पाणी घातलेलं आहे. अगदी बोरं वरती डुबतपर्यंत पाणी घालायचं. त्यात साखर घातलेली आहे. साखर मी साधारणतः 1-1.5 वाटी घातलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. थोडंसं मीठ घातलेलं आहे 1 चमचा आणि 1 चमचा तिखट घातलेला आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळू द्यायचं. अगदी 10-15 मिनटं छान उकळू द्यायचं, रस्सा घट्ट येतपर्यंत. तर रस्सा घट्ट आला की आपले बोरं उकळलेले असतात आणि याला मस्त 8 दिवस तुम्ही चटके देत देत खाऊ शकता. एकदम तोंडाला पाणी सुटेल असं. हे रेसिपी आमच्याकडे गावाला कुठल्या तुम्ही देवस्थानाला जाता किंवा कुठे पर्यटन स्थळी फिरायला जाता तर आपल्याला 10 रुपयाचे द्रोणभर हे उकळलेली बोरं मिळतात. तर चवीला खूप छान अशी लागतात. तर यावर्षी तुम्ही हे बोरं नक्की वर्षभरासाठी वाळवून ठेवा आणि यावर्षी नक्की करून ठेवा. तर बघा, इथे रस्सा पातळ आहे. मी अजून 5-10 मिनटं उकळू देते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळी रेसिपीज अवेलेबल आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपी दिलेली आहेत आणि आय बटनलासुद्धा वेगवेगळ्या छान छान अशा रेसिपीज दिलेल्या आहे. तुम्ही उक्करपेंडीच्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल फार 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 मनापासून धन्यवाद. तर आता बघा, इथे रस्सा छान आटलेला आहे आणि मी सर्व पण केलेला आहे. माझ्या घरी अगदी 2 दिवसात एवढे मोठे बोरं संपलेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.